Hello everyone. Greeting from Shri Sah Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar. To be continue with international business, we have discussing about globalization. Outcome of this lecture. Today we will discuss about reasons for globalization and benefits of globalization. Reasons for globalization. Company today globalize for the following reasons. Company globalization का करतात त्याची काही कारणं दिलीत. First one, availability of high quality raw material and other factors of production in host country. म्हणजे होस्ट कंट्री म्हणजे एखादी कंपनी ग्लोबलाइज होते, ग्लोबल कंपनी होते, याचा अर्थ तिचं प्रोडक्शन कुठच्याही देशामध्ये होतं, मार्केटिंग कुठेही ती करते, कॅपिटल कुठेही गोळा करते असं. तर त्याचं पहिलं कारण एक काय दिलंय की हाय क्वालिटी रॉ मटेरियल अँड अदर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इन होस्ट कंट्री. म्हणजे ज्या देशात तिने आपलं प्रोडक्शन युनिट उभारलेलं आहे तिथे चांगल्या क्वालिटीचं रॉ मटेरियल आणि इतर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन उपलब्ध असतात. अवेलेबिलिटी ऑफ स्किल्ड वर्कफोर्स ॲट लो कॉस्ट. म्हणजे वर्कफोर्स हवाच, तो स्किल्ड वर्कफोर्स आणि ॲट अ लो कॉस्ट, हे एक सेकंड कारण आहे. नंतर इम्पोजिशन ऑफ restrictions on import by foreign countries forces the MNC to establish manufacturing facilities in other countries. लक्षात घ्या, फॉरेन कंट्री इम्पोर्टवर काही रेस्ट्रिक्शन्स लावते. म्हणजे किती माल इम्पोर्ट करायचा किंवा काय याच्यावर काही बंधनं असतात आणि यामुळे MNC ज्या आहेत दे हॅव टू एस्टॅब्लिश देअर मॅन्युफॅक्चरिंग युनिट इन अदर कंट्रीज. इतर देशांमध्ये त्यांना त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट ओपन करावं लागतं. फोर्थ वन, फॅसिलिटी ऑफ एक्सपोर्टिंग टू नेबरिंग फॉरेन कंट्रीज. म्हणजे शेजारच्या फॉरेन कंट्रीजना माल एक्सपोर्ट करण्यासाठी उपलब्ध असलेल्या फॅसिलिटी हे सुद्धा एक कारण आहे. टू रेड्यूस द ट्रान्सपोर्टेशन एक्सपेंडिचर अँड हॅव अ सिम्पल लॉजिस्टिक मॅनेजमेंट. ट्रान्सपोर्टेशन एक्सपेंडिचर कमी करणं, सिम्पल लॉजिस्टिक मॅनेजमेंट करण्यासाठी सुद्धा कंपनी म्हणजे ग्लोबलायझेशन आवश्यक आहे. तसंच द कंपनी दस टेंड्स टू प्रोड्यूस इन डिफरंट लोकेशन ऑफ द वर्ल्ड. ग्लोबलायझेशन म्हणजे काय, सगळं जग एक एक देश आहे किंवा एक आपण वसुदैव कुटुंबकम असं जे काही म्हणतो ती ही संकल्पना आहे. कंपनी टेंड टू प्रोड्यूस इन डिफरंट लोकेशन ऑफ द वर्ल्ड इन ऑर्डर टू इन्हान्स क्वालिटी. क्वालिटी चांगली, रेड्यूस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड डिलिव्हरी टाइम इन डिफरंट मार्केट ते सुद्धा कमी करणं. या सर्व कारणांमुळे ग्लोबलायझेशन वाढायला लागलेलं आहे. बेनिफिट्स ऑफ ग्लोबलायझेशन. आता ग्लोबलायझेशनचे फायदे कोणते आहेत, तर एकतर कोणाकोणाला फायदे होतात, टू कॉर्पोरेट कंपन्यांना. कॉर्पोरेट हू आर विलिंग टू एक्सपांड ग्लोबली गॉट ऍक्सेस ॲट चीपर अँड क्वालिटी रिसोर्स. म्हणजे ज्या कंपन्यांना ग्लोबली त्यांचा व्यवसाय वाढवायचा आहे, गॉट ऍक्सेस ॲट चीपर अँड क्वालिटी रिसोर्स. म्हणजे स्वस्तात ऍक्सेस उपलब्ध होतो आणि क्वालिटीचे रिसोर्स उपलब्ध होतात. सेकंड, ग्लोबल प्रेझेन्स इम्प्रूव्ज ब्रँड इमेज. म्हणजे एक तर ब्रँड इमेज इम्प्रूव्ह होते, विच इन टर्न इम्प्रूव्ज प्रीमियम कॉम्पोनंट इन सेटिंग प्राइस अँड हेन्स प्रॉफिटेबिलिटी. प्रॉफिटेबिलिटी वाढते ब्रँड इमेज वाढल्यामुळे आणि चांगले स्त्रोत उपलब्ध होतात. नेक्स्ट आहे बेनिफिट्स ऑफ ग्लोबलायझेशन टू पीपल. लोकांना काय फायदे होतात, पीपल ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, एम्प्लॉयमेंट वुड इन्क्रीज. लोकांना एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटी वाढतात. MNC इन्व्हेस्ट इन सोशल प्रोजेक्ट विच इन्क्लूड्स एज्युकेशन, हेल्थ, डेव्हलपमेंट. कंट्रीज गेट मोर. बघा, एक तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याचं महत्व वाढायला लागलंय आणि त्यामुळे ग्लोबलायझेशनचा फायदा लोकांना होतो. कारण का, तर एज्युकेशन, हेल्थ आणि अंडर डेव्हलप कंट्री
मध्ये हे सोशल प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणावर MNCच्या माध्यमातून हातात घेतले जातात. दुसरं म्हणजे नुसतं लोकांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज वाढते असं नाही, तर त्याचबरोबर क्वालिटीचं प्रोडक्ट मिळतं, उत्पन्न वाढतं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं. असे खूप फायदे आहेत. इथे फक्त थोडक्यात काही सांगितलेलं आहे. टू द इकॉनॉमीला काय फायदा होतो? लार्ज कॅपिटल फ्लो फ्रॉम रिच कंट्रीज टू द पुअर कंट्रीज. गरीब देशांकडे कॅपिटल फ्लो होतो, रिझल्टिंग हायर जीडीपी ग्रोथ वाढते, एम्प्लॉयमेंट वाढते, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर्स वाढतात, क्रिएट इंटरडिपेंडन्स बिटवीन नेशन अँड स्टेट. वेगवेगळ्या देश एकमेकांवर अवलंबून राहायला लागतात, त्यामुळे एकमेकांवर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढते. आणि हे एकमेकांवर आपण अवलंबून आहोत ही भावनाच मुळी तुम्ही ग्लोबली एक आहात ही एकी निर्माण होते. ग्लोबलायझेशनचे अनेक फायदे आहेत, म्हणजे संपूर्ण देशाची डेव्हलपमेंट होते आणि सगळे देश एकमेकांना मदत करतात. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं, नंतर त्यांचे प्रोडक्शन वाढतं, प्रॉफिटॅबिलिटी वाढते, क्वालिटी वाढते. असे बरेच फायदे ग्लोबलायझेशन मधनं होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेक्चरमध्ये रिझन्स फॉर ग्लोबलायझेशन का वाढत आहे याची काही कारणं बघितली. तसं बेनिफिट्स ऑफ ग्लोबलायझेशन टू कॉर्पोरेट, टू पीपल, टू इकॉनॉमी हे पण आपण पाहिलं. In next lecture, we will discuss about advantages and disadvantages of globalization. Till then, thank you to you and happy learning.